ठाण्यामध्ये आपण बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून भ्रष्टाचाराच्या विरोधात मोर्चा काढायला सुरुवात केली आहे आणि सुरुवात आता झालेली आहे. आपल्या सोबत जितेंद्र आव्हाड आहेत. आव्हाड साहेब, काय सांगाल? मोर्चाला मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उतरले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गरिबांसाठी ठाणेकरांसाठी काम करणारे कार्यकर्ते. क्लस्टर योजना ही ठाणेकरांच्या डोक्यावरती लादली जाते, त्याच्यात ठाणेकर मरणार आहेत. त्यांना वाचवण्यासाठी हा मोर्चा. ठाणेकरांच्या वर टॅक्स लागून त्यांच्याकडनं पैसे घेऊन गरिबांना द्यायच्या ऐवजी 130 कोटी रुपये क्लस्टरच्या कंपनीला दिले. का दिले? ते बिल्डर देतील ना. आता ज्यांना क्लस्टर दिलेलं आहे त्यांच्या इथे महानगरपालिकेने काम का करायचं? तिथे करोडो रुपये नगरसेवक निधी म्हणून का द्यायचा? सगळं बंद करा. ठाण्यात टीडीआर देखील मोठ्या प्रमाणात दिला गेला. याच संदर्भात टीडीआर सारखा मोठा भ्रष्टाचार ठाण्यात झालेलाच नाही. एकंदरीत बघितलं तर आपण आता शरद पवार गटाकडून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन जे आहे ते क्लस्टरच्या विरोधात केलं जाते. 3 टक्क्यापासून ते क्लस्टरच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा जो आहे तो काढला जात आहे. मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला या मोर्चामध्ये बघायला मिळतोय. मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.